पाटोळ्याकडनं चांगली मोठी पार्टी मागून घ्या तुम्ही. पार्टी मागून घेतली बायला, पण बायला लावलं पाहिजे म्हणजे बायकोला तुझ्या बायकोला तुझ्या आईला ह्याला शाळेत घाला पुन्हा. अरे बोलून तर सुधार, नाही तर सुधरून तर बोल. काय झाली माहितीये का, कोरोनामुळे जरा बुबडी वाढायला लागली. असं आहे का कोरोना झाला फिरला तुला? हा कानावर न गेला काय? बरं असू द्या, बघा घरी नेतो पण काय आगड तगड बोलायचं नाही आणि ह्याला जवळ घेऊ नका. हो काय करायचं माहित आहे का? ह्याला लांब बसवा. माझी बायको पहिल्यांदा गरोदर आहे रे. हे जी सावली पडल्यावर असलंच बी जन्माला आई घालल घरात माझ्या. हा लांबले लांब. चला घरला चहा प्यायचा आहे ना, घ्या साखर. अरे माणूस तर तुम्ही पुढे निघालाय. चला या. आपला वाडा आला. काय वाडा? गाड्याची पिठी आहे का? वाड्याची पिठी आहे का? पेटवायचं काम आहे काय? वाडा आहे ना, काड्याची पिठी कशाला? का वाड्यात आल्यावर बसलो लागा, जरा बिडी वाडायची तलब झाली म्हणून म्हणलं काढायची पिठी आहे. तोंड चुलीत घाला रे तिकडे. बैल लावलाय बैल. बैल लावला का? अरे अडा आहे ते. अरे बलप म्हण बाबा, बलप लावलाय. असं करा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. वाड्याचं उद्घाटन करताना मोठे मोठे मंत्री आले होते. 5-6 इंजिनियर उड्या ठोकून मेले. उंची बघताना तोल गेला होता. 2 कोट घालवायचं कुठं, एवढा खर्च केला. आणि हे लाईटीला वायर येत्या का नाही, ते पाहुणे रावळे आले का त्यांना धरून लोंबकळायसाठी बसवले. का? अरे शरीराचं व्यायाम झालं पाहिजे, रक्त सळा झालं पाहिजे. जन्म पुन्हा रुपये मिळवायचा असेल, पूर्वी जन्माची पुण्याई पाहिजे. भाद्राचा बाप कसा होता विचार. शपथ लागा कसा होता माहिती का? गड्यावाली होता लागा. हे जी चूक नाही रे, हे गिरणात गावलेलं बेन आहे. 50 माणसाची उठबस करणाऱ्या बापा पुढे जन्म घेतला, त्याचं नाव घालवी बापाने 50 माणसाची उठबस केली. येड्याओ, तिघाची उठबस मला होत नाही. काय नाही म्हणा, उठा देत नाही. या इकडे जागा बेकार. तुम्ही काय रोज येणार आहे? कुठं रावल्या होत्या शर्डाला रे? नाही लागत्याल्या म्हणलं. काय करू, चहा करू का, दूध करू का, कॉफी करू का, तसंच पेता नव? यामधलं काय पेता? चहाच पेता नाही. अरे चार होती बायकोला जरा यायला माझी बदली करायचं चाललंय गाईच्या. मी अजून बोललो नाही लग्नापासून. नाही तसं होतच त्याला. असं आहे वय लगा, मला काय माहिती मुख्य माझाच आहे ते. हे नावाचा सीजीच्या गावात दिल्या घेतल्या कधी जन्माला गेले का? जन्मात आलेल्या माणसाने नाव कमवून मेलं पाहिजे. त्याची मूर्ती लहान असू द्या, पण कीर्ती रूपी उरलं पाहिजे. संतांनी सांगितलंय. भाद्राचा बाप विचार. यांना सुद्धा माहित आहे. रोज 5-50 माणसाची उठबस करत होत. हा भाद्राचा बाप. तसल्या नावाच्या बापापुटी जन्म घेतला, त्याचं नाव घालवे. अरे बापाने 50 माणसाची उठबस केली असेल, तुम्हा तिघाची उठबस होत का नाही होणार? उठा ते. जर्शी बांधत होतो रे. म्हणलं मुंबईचे मित्र आले, ते कपड्याचं उगत पुन्हा हायती नाही ती तुम्हाला तेवढ्याच कपड्यावर आहे का काय म्हणलं. काय केलं माहित आहे का? काय केलं? त्याचं तर नाव काढ नाही बरं का? बरोबर आहे. हिथनं उठान तिथं बसा, हिथनं उठान इथं बसा. ही नुसते आपली उठबस करून हातवत करायला लागलाय. आता काय करायचं माहित आहे का? काय करायचं? उठा म्हणलं पायातलं फक्त हातातच घ्यायचं.
बसा खाली. हा बसली की बायकोला बोलवतो. बायको आहे मुंबईतली, उगं काय तर काढी टाक चालल, घर फेटल आणि मी होर पळून निघायचो. हा म्हणजे बाय माणसं कसे असते तुला तर माहितच आहे. हा जन्मात आलेल्या माणसाने नाव कमवलं पाहिजे. अरे माणसाचा देह हे या पाण्याच्या बुडबुड्यासारखा, एकदा येणार कधी जाईल तीच माहित नाही. नाही नाही सांगता येत नाही बरोबर. भाद्राचा बाप हा? आला. अरे मी बारकावतो तवा मी आला आणि कसा आला आज त्याची आठवण. अरे आपण खेळी मिळीतली माणसं आठवण येणार. प्रत्येक माणसाची उठबस करणारा बाप माणुसकीचा होता. अरे चहाच्या कपात माणुसकी असती. माणुसकी म्हणजे काय लांब आहे काय? जन्मात आलेल्या माणसाने माणुसकी कमवली पाहिजे. भाद्राच्या बापाने 50 माणसाची उठबस केली. अरे येड्यावर तिघाची उठबस होत नाही. काय होणार? तिथंच बसा. खाली बसा. हा बसली की बायको बोलवून घे. हा तिला म्हणावं नवरे आल्यात. होय. हा? नवरे आल्यात आणि मी काय चाकरीचा गडी आहे काय? आ, तुझ्या आईचा शहाणा. माझ्या आधी तुमचंच काम आहे. अरे माझं आडनाव काय आहे? ना नवरे. आणि मला काय म्हणते ती लोक? गडबडीत नवरे. नवरे हा. कुठे चालला? नवरे. मित्राकडे गेला, नवऱ्याकडे गेला, तुझ्या आईकडे गेला. नवरे जाईल. दुसऱ्याचं घर कसं का पेट नाही का ना, आपलं राहिलं पाहिजे. बस खाली. बायकोला बोल. बोलवून घे मी आले म्हणून सांग. मी तू आलाय म्हणून सांगूय. अजा आईला लग्नात मीच नव्हतो लागा ह्याच्या 8-9 दिवस. प्रत्येक टाइमाला आगाव. हे नालायक आहे आणि तुम्ही त्याचं एजंट आहे. बायकोला बोलावून घेतो. भाद्राचा बाप. आता काय खरंय काय? काय रे? बाजाराचा बाप. तुम्ही उठत होता म्हणून मी म्हणायचो उठा. पाटोळे बायकोला घे की बोलवून लवकर. लगेचच बोलवतो. लवकर बोलून घे. दम निघा नाही. हो तुला होय. चहा प्यायसाठी. हा तोंड वासवर न चावत तू. खाली माझा बायकोला बोलावून घेतो. कारभारने ए कारभारने अगं इतिहास का सोडची ती. आय 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 आय. माझ्या लग्नाचा खर्च बघू. अला मी अजून बोललो नाही माहेर न येताना. त्याचं काय चुकीचं आहे तर? अरे पण तुम्ही पण लगानो त्याला समजावायचं असतं. समजावायचं ना. तिला बोलव नाही तर इथे काय घेत शेवट म्हणतोय तो. तुला काय होतंय? नाही नाही तूच म्हणा आता. त्याला राहू दे का टिकभर माग. अरे तुम्ही बायको आहे मुंबईतली. कसलं काय बोल नका. कारभार थांबा. तुमच्यामुळे बदलली बघा. काय झाडलोट कर. अरे कारभारी म्हणायचं ती केरभर म्हणली नाही. कारभारी म्हणली. तुमच्या ऐकण्यात जरा फरक पडला. मेंदूवर दबाव आला या. बसा खाली तुम्ही. तुम्ही नका उठू आता. खालीच बसून बोला. बस खाली. खाली बस. खाली बस. खाली बस. तुझ्या आईचं भुसकाट तुमच्या. काय झालंय? अरे चहा पासून भांडण का? अरे तुमच्या माझी बायका कशा तुमच्या ताब्यात आहे त्या? बोलते त्या गाडवं तिडवं. नाहीच की. अरे सोन्याची सुरी झाली म्हणजे काय उरात मारून घेऊ का? उठून उभे राहा. उठून उभे राहा. लाटच घालीन. पेटू दे तुझा चहा. सरळ सरळ आमचं तोंडात बोट पाय घाला लागला. तुझ्या तोंडात पाय अडकला काय? काय नका तू एक पाय फिरवला गेला टक्कलच पडला ना. टक्कल पडला का? मी काय कुळव हाणत होतो डोक्यावर याच्या. हे तुझ्या आईचं का वस्तार फिरवल्या खरं पायाला बांधून. तुम्हाला दाखवून मारत होतो. भ्या घालतोय रे. मी कशाला मारतोय? तीच रोज मला कोंडू कोंडू मारते.